संतूर सहप्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा को पावर्ड बाय पितांबरी क्युअर ऑन प्लस पेन रिलीफ ऑइल, सोसायटी कडक रस चहा, स्पेशल पार्टनर पूना गाडगे अँड सन्स, मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, गोपुरम कुंकू आणि हळद पावडर, सियाटचे वर्धन टायर. वारी विशेष भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. तुला बुरे गुंडा होईन भैया ग, तुला बुरे गुंडा होईन, तुला बी होईन भैया, मला बी होईन आता बुरे गुंडा होईन भैया ग, तुला बुरे गुंडा होईन. रामकृष्ण हरी माऊली. सकाळच्या पारी वंदनीय श्रीहरी वासुदेव तुम्हाला घेऊन आला दाखवायला पंढरीची वारी. माऊली, आजचा दिवस खूप खास आहे, आजचा दिवस खूप सुंदर आहे. काल माऊलींची पालखी सासवड येथे पोहोचलेली आहे. माऊली, वैशिष्ट्य म्हणजे सासवडला सोपान काका यांचं समाधीस्थान आहे. म्हणजे बंधू प्रेमाची प्रचिती आज अनुभवायसाठी वासुदेव येथे आलेला आहे. माऊलींच्या आगमनाने सासवड नगरी अगदी दुमदुमली आहे. इथली जुनी मंदिरं, धार्मिक स्थळं अगदी बोलकी झालेली आहेत. माऊली, सगळीकडे चैतन्यमयी वातावरण आहे. माऊली, ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. त्यानंतर काही वर्षांनी सोपान काका यांनी सासवड या ठिकाणी समाधी घेतली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान सूर्य आहेत, तर सोपान काका त्यांची सावली. दोघांचं बंधुप्रेम म्हणजे खूपच विलक्षण आहे. माऊली, आजच्या 20व्याचा हा दुसरा दिवस आहे आणि सोपान काकांचं हे समाधी स्थान असल्यामुळे इथूनच सोपान काकांची पालखी पंढरीला निघणार आहे. आणि पालखीमध्ये आपल्या बंधूंची पालखी प्रस्थान सोहळा बघायसाठी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सुद्धा इथं आहेत. माऊली आणि सगळेच वारकरी या पालखीच्या प्रस्थान सोहळ्याचा आनंद घ्यायसाठी इथं आलेले आहेत. माऊली, खरंच विलक्षण असा सुंदर प्रसंग इथं आहे. सगळं वातावरण भक्तीमध्ये न्हाऊन निघालेलं आहे. विशेष म्हणजे पालख्यांचा त्रिवेणी संगम आहे इथं. सांगावटेश्वर महाराजांची पालखी सुद्धा इथं, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आलेली आहे, परत सोपान काकाची पण पालखी आहे. तर माऊली, अतिशय भक्तिमय वातावरण इथं झालेलं आहे.